माहित आहे का, विटिलिगो आणि सोरायसिस मध्ये औषधं सुरू करूनही रिझल्ट दिसायला महिने का लागतात? कारण ही फक्त स्किन डिसीज नसून बॉडीच्या इम्युन सिस्टीमचा प्रॉब्लेम असतो. नमस्कार, मी प्राजक्ता तुपकर, स्किन हेल्थ सोल्युशन मधून, आणि आज आपण बोलणार आहोत विटिलिगो आणि सोरायसिस सारख्या ऑटो इम्युन डिसीज बद्दल. आपल्या शरीरात एक इम्युन सिस्टीम असतो जो आपल्याला इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करतो, पण काही वेळा हा इम्युन सिस्टीम गोंधळतो आणि स्वतःच्या शरीरावरच अटॅक करायला लागतो. यालाच ऑटो इम्युन डिसीज म्हणतात. विटिलिगो मध्ये इम्युन सेल्स त्वचेवरील मेलानिन बनवणाऱ्या सेल्सवर अटॅक करतात, म्हणूनच व्हाईट पॅचेस दिसतात. तर सोरायसिस मध्ये स्किन सेल्स खूप फास्ट वाढायला लागतात, म्हणूनच स्किन जाड, लाल आणि फ्लॅकी दिसते. आता प्रश्न येतो, बरं व्हायला इतका वेळ का लागतो? कारण ट्रीटमेंट मध्ये फक्त वरची स्किन हील करायची नसते, तर आतून इम्युन सिस्टीम शांत करावी लागते. आणि इम्युन सिस्टीम अचानक एका दिवसात बदलत नाही, त्याला वेळ लागतो, कन्सिस्टन्सी लागते आणि पेशन्स लागतो. काही पेशंट्स मध्ये इम्प्रूव्हमेंट 6 ते 8 आठवड्यामध्ये दिसतो, तर काहींना काही महिने लागू शकतात. यामध्ये फॅक्टर्स असतात: डिसीज किती जुना आहे, स्ट्रेस लेवल काय आहे, स्लीप, डाएट आणि ट्रीटमेंट रेग्युलर आहे का. म्हणूनच ट्रीटमेंट अर्धवट सोडणं ही सर्वात मोठी मिस्टेक असू शकते. ऑटोइम्युन डिसीज स्लो असतात, पण प्रॉपर ट्रीटमेंट, पेशन्स आणि लाईफस्टाईल चेंजमुळे कंट्रोल नक्की होऊ शकतो. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर शेअर करा आणि अशाच हेल्दी माहितीसाठी फॉलो करा. विटिलिगो, सोरायसिस किंवा इतर स्किन प्रॉब्लेमसाठी कन्सल्टेशन हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा.